एमपीएससी चा पेपर ऑफलाईन, एमपीएससी चा पेपर ऑफलाईन, टीईटीचा पेपर फुरा, टीईटीचा पेपर फुरा, चोर को भगाया है, चोर को भगाएंगे, चोर को भगाया है, चोर को भगाएंगे, चोर को भगाएंगे, चोर को भगाया है। महाराष्ट्र लोक सेवा आयोग यानी एमपीएससी की संयुक्त समूह सी परीक्षा ऑनलाइन कराने के निर्णय के विरोध में वर्धा में छात्रों ने जोरदार आंदोलन किया। छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा से कलेक्टर कार्यालय तक निकाले गए मोर्चे में बड़ी संख्या में प्रतियोगी परीक्षा के छात्रों ने हिस्सा लिया। आंदोलन के दौरान सरकार के खिलाफ नारेबाजी की गई। वहीं शाहिर धम्मा खड़से के पोवाड़ों ने मोर्चे में जोश भर दिया। इस आंदोलन को कांग्रेस का भी समर्थन मिला। छात्रों ने मांग की कि संयुक्त समूह सी परीक्षा ऑफलाइन कराई जाए, टीईटी पेपर लीक मामले के दोषियों पर कड़क कार्रवाई हो और भविष्य में पेपर लीक रोकने के लिए सक्षम तथा पारदर्शी परीक्षा व्यवस्था बनाई जाए। इस मोर्चे में नितीश कराले और विद्रोही कवी गोविंद पोलाड भी मौजूद रहे। ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यावा। ओएमआर शीटवर आमचा विश्वास, एमपीएससी ओएमआर वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते, ठीक आहे। आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सी ले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा। म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला एमपीएससीनं। एमपीएससी संविधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि ओएमआर शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले। टीईटीचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा आले पाहिजे। टीईटीचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे। तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि एमपीएससीला द्या। आणि वर्धेचे पालकमंत्री, ठीक आहे, वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे, ठीक आहे, त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे। जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि टीईटीचा पेपर फुटीला जबाबदार आहे।